लोकसभा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना विधान परिषदेत संधी नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती. विधान परिषदेत संधी शोधणाऱ्यांना मोठा धक्का. संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबात जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित. सुनेत्रा पवार राज्यभर फिरणार. पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी, तर जय पवार सांभाळणार बारामती आणि पुणे ग्रामीणचा कारभार. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 150 पैकी 110 जागा जिंकणार. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला विश्वास. बंगालमधून दिदी जाणार, भाजप येणार, शहांचा ममतांना टोला. मुंबई देखील नाशिकच्या कॉर्पोरेट जिहादसारखी पुनरावृत्ती. मोबाईलवर अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ. पीडितेकडून आरोपी अशरफ सिद्दीकी विरोधात गुन्हा. बंधू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. 6व्या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी पोलिसांकडून होणार कोठडीची मागणी. सुनावणी दरम्यान तपासातील महत्त्वाचे मुद्दे कोर्टात मांडले जाणार. अशोक खरातच्या जमीन व्यवहारावर गंभीर प्रश्न. उरणमधील चाणजे इथं 58.5 लाखांमध्ये जमीन खरेदी. बाजारभाव 3 ते 4 कोटी असतानाही स्वस्तात व्यवहार. बंधू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातची एसआयटी कडून पुन्हा चौकशी. आई कल्पना खरातबाबत माहिती मिळवण्यासाठी चौकशी. खरातच्या आर्थिक व्यवहारांबाबतही कसून तपास. नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपीच्या घरातून पीडितेचे आधार पॅन कार्ड जप्त. झाडाझडतीत पीडितेची कागदपत्र आणि कपडे हस्तगत. पीडितेच्या नावावर बँक खातं उघडल्याचा संशय. नाशिक टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील 4 आरोपींचा नाशिक पोलिसांनी थेट कारागृहातून घेतला ताबा. सगळ्या आरोपींना कोर्टात हजर करणार. आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करणार. नाशिकचा बंधू महेश गिरी उर्फ महेश काकडेला मध्यरात्री अटक. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून मध्यरात्री लासलगावात कारवाई. बंधू महेश काकडेवर जादूटोणा आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.